सापडलेल्या मोदींच्या मदतीला पवार धावले। आंदोलन वेशीवर चर्चा कशावर? शरद पवार आणि मोदींची सकाळी सकाळी भेट झाली आणि अनेकांची झोप धाडकन उडाली, कारण इंडिया आघाडीच्या नेत्यांनाही ही भेट भूतकाळात टाकणारी होती। पवारांनी आणि सुप्रिया सुळेंनी या भेटीत परीक्षा पे चर्चा केल्याचं जरी कळत असलं तरी या भेटीकडे अनेक राजकीय अर्थांनी पाहिलं जाते, कारण सहज एखादी गोष्ट कळेल ते पवार कसले। त्यामुळे या भेटीचा आणखी काय काय अर्थ काढले जात आहेत, पडद्यामागे नेमकं काय शिजतंय ते आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। दिल्लीतील रस्ते आंदोलकांच्या आक्रोशाने तापले असताना तिकडे पावसाळी अधिवेशनही धगधगतंय। त्यातच एक अत्यंत महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे। शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। ही हाय प्रोफाईल बैठक अशा वेळी पार पडली आहे जेव्हा दिल्लीत नीट यूजी पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थी आणि विरोधी पक्षांचे आंदोलन संसदेच्या वेशीवर येऊन पोहोचले। संसदेत विरोधकांकडून सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू असतानाच विरोधी छावणीतील सर्वात ज्येष्ठ नेत्यांनी पंतप्रधानांची घेतलेली ही भेट राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे। संसदेच्या आवारात जेव्हा दोन्ही नेते समोरासमोर आले तेव्हा अत्यंत हसतमुख वातावरणात एकमेकांचे हात हातात घेऊन त्यांनी चर्चा केली आहे, ज्यांच्या फोटोंनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलंय। या भेटीच्या अचूक टायमिंगमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलंय। एक दिवस आधीच म्हणजेच मंगळवारी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जंतर मंतरवर जाऊन नीट यूजी परीक्षेतील घोटाळ्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती। त्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला होता। राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्ष या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना थेट दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेणं हे अनेकांसाठी धक्कादायक मानलं जात आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत शरद पवारांनी जंतर मंतरवरील आंदोलक विद्यार्थ्यांचे एक सविस्तर निवेदन पंतप्रधान मोदींकडे सोपवलंय। देशातील लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य या परीक्षेवर अवलंबून असल्यानं केंद्र सरकारने या प्रकरणात आंदोलक विद्यार्थ्यांना चिरडण्याऐवजी किंवा त्यांच्यावर पोलिसांचा बळाचा वापर करण्याऐवजी अत्यंत संवेदनशीलतेनं विचार करावा अशी आग्रही मागणी पवारांनी पंतप्रधानांसमोर मांडली आहे। शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा कसा संपादन करता येईल यावर त्यांनी चर्चा केली आहे। या भेटीमागे केवळ विद्यार्थ्यांचं आंदोलनच नव्हतं तर संसदेच्या चालू कामकाजातील अत्यंत महत्त्वाचे असलेले परिसीमन विधेयक देखील केंद्रस्थानी असल्याची जोरदार चर्चा आहे। केंद्र सरकार हे परिसीमन विधेयक संसदेत मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे, ज्यासाठी संसदेत 2/3 बहुमताची आवश्यकता भासणार आहे। या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वीच या विधेयकाला काही विशिष्ट अटींसह पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते, ज्यामध्ये देशातील सर्व प्रवर्गातील लोकसभेच्या जागा 50% वाढवण्याची प्रमुख अट घालण्यात आली आहे। शरद पवार यांच्या पक्षाकडे लोकसभेत महत्त्वपूर्ण संख्याबळ असल्यानं या विधेयकाच्या मंजुरीसाठी सरकारला त्यांची मदत होऊ शकते। त्यामुळे संसदेतील राजकीय कोंडी फोडण्यासाठी आणि या महत्त्वाच्या विधेयकावर विरोधी पक्षातील एका मोठ्या घटकाचा पाठिंबा मिळवण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यात पडद्यामागे काही रणनीती आखली जाते का, अशी दाट शक्यता वर्तवली जाते। पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यातील या जवळकीमुळे आणि खळखळून हसतानाच्या फोटोमुळे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत मात्र अस्वस्थता पसरली आहे। संसदेत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण विरोधी पक्ष नीट घोटाळा आणि इतर मुद्द्यांवरून मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असताना आघाडीतील एका प्रमुख घटकानं अशा प्रकारे थेट पंतप्रधानांशी संवाद साधणं हे आघाडीच्या एकतेला तडे देणारं ठरू शकतं, अशी भीती काही राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जाते। याच कारणामुळे राजकीय वर्तुळात शरद पवार हे अडचणीत सापडलेल्या मोदी सरकारच्या मदतीला धावलेत का, असा थेट प्रश्न विचारला जाऊ लागलाय। त्यातच गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या पक्षाचे सत्ताधारी NDA विलीनीकरण होणार किंवा ते सरकारला बाहेरून पाठिंबा देणार अशा प्रकारच्या अफवा सातत्यानं पसरतात। मुंबईत काही दिवसांपूर्वी महायुतीचे नेते आणि शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये झालेल्या रात्रीच्या बैठकांमुळे या अफवांना आधीच बळ मिळालं होतं। या वाढत्या चर्चांवर आणि राजकीय अफवांवर पडदा टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तातडीनं स्पष्टीकरण जारी करण्यात आलंय। सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईत पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं होतं की त्यांच्या पक्षाला भाजप किंवा NDAच्या कोणत्याही घटकाकडून एकत्र येण्याचा कोणताही अधिकृत प्रस्ताव मिळालेला नाहीये आणि ते विरोधी आघाडीतच ठाम आहेत। तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही आजच्या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितलंय की शरद पवार हे देशातील सर्वोच्च आणि अत्यंत अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत। त्यामुळे देशातील विद्यार्थ्यांचा इतका मोठा प्रश्न निर्माण झाला असताना त्यांनी थेट पंतप्रधानांशी देशाच्या हितासाठी चर्चा करणं अत्यंत स्वाभाविक आहे। या भेटीला कोणत्याही प्रकारचा राजकीय रंग दिला जाऊ नये असं आवाहन पक्षाकडून करण्यात आलं।
मात्र महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि दिल्लीतील बदलती राजकीय समीकरण पाहता या भेटीचे दूरगामी परिणाम देशाच्या राजकारणावर नक्कीच पाहायला मिळतील यात शंका नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यातील राजकीय मैत्री आणि वैयक्तिक संबंधांचा इतिहास अत्यंत रंजक आणि जुना आहे. जरी हे दोन्ही नेते जाहीर सभांमध्ये एकमेकांवर राजकीय चिखलफेक करत असले तरी पडद्यामागे त्यांच्यात एक वेगळंच सलोख्याचं नातं राहिलंय. नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री या नात्यानं शरद पवारांनी त्यांना अनेकदा मदत केली होती, ज्याची जाहीर कबुली स्वतः मोदींनी दिली आहे. 2016 मध्ये बारामती दौऱ्यावर आलेले असताना पंतप्रधान मोदींनी राजकारणात बोट धरून चालण्यास मला शरद पवारांनी शिकवलं असं म्हणून पवारांना आपले राजकीय गुरु मानलं होतं. इतकंच नाही तर देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेला पद्मविभूषण पुरस्कार देऊन मोदी सरकारनं पवारांचा गौरव केला होता. हाच स्नेह आणि जुनी दोस्ती संसदेच्या दालनात किंवा विविध कार्यक्रमांमध्ये वारंवार दिसून येते, जिथं दोघंही अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करताना आढळतात. नेमकी हीच मैत्री आणि पवारांचं टायमिंग राजकीय वर्तुळात अनेकांना बुचकळ्यात पाडणारं ठरतं. जेव्हा संपूर्ण देशातील विरोधी पक्ष विशेषतः इंडिया आघाडी विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारवर कडाडून टीका करत असते, संसदेत गदारोळ माजलेला असतो, नेमका त्याच वेळी शरद पवार एखादे असे वक्तव्य करतात किंवा अशी भेट घेतात जिथं मोदी सरकारला थेट दिलासा मिळणारे ठरते. विरोधक ज्या वेळी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात त्याच वेळी पवार टायमिंग साधून मोदींच्या कार्यपद्धतीचे किंवा त्यांच्यातील इच्छाशक्तीचे कौतुक करतात. पवारांच्या या अशा अनपेक्षित चालींमुळे ते नक्की कोणाच्या बाजूने आहेत, विरोधी पक्षांच्या की सत्ताधाऱ्यांच्या, हे कोणाला स्पष्टपणे समजत नाही. त्यांची ही गूढ आणि संभ्रम निर्माण करणारी राजकीय भूमिका त्यांच्या विरोधकांसाठी डोकेदुखी आणि राजकीय विश्लेषकांसाठी कायमच एक मोठं कोड ठरली आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.